आज होणार लाडक्या बहिणी खुश, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। नमस्कार मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी। काल भावाने ज्याप्रमाणे पैशांचं वितरण केलेलं आहे त्याचप्रमाणे आज सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपयांचं वाटप जे आहे ते केलं जाणार आहे। चला तर जाणून घेऊया आज कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येणार, कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे डायरेक्ट जमा होणार, सोबतच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनानिमित्त कोणतं स्पेशल गिफ्ट मिळणार त्याच्याविषयी देखील अपडेट आलेली आहे। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम म्हणजे आज पुन्हा दुसऱ्या यादीनुसार पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे। आनंदाची बातमी आलेली आहे, आज सकाळपासून दुसरा टप्पा जो आहे तो सुद्धा सुरू झालेला आहे व लाडक्या बहिणी सकाळपासूनच खुश होत आहेत, कारण की पैसे जमा झाल्याचे मेसेज सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यावर जे ते डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे पडत आहे। सर्वात मोठी व आनंदाची बातमी आहे। चला तर जाणून घेऊया आज सकाळपासून दुसऱ्या टप्प्याचे पैसे कोणत्या लाडक्या बहिणींना पडत आहेत। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्षाबंधन सणानिमित्त लाडक्या बहिणींना ओवाळणी तर 100% मिळून जाणारच आहे, कारण की सण बहिणींचा आहे आणि भेट जी ती भावाची असणार आहे। आणि भावाची भेट काय असणार आहे तर 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाठवण्यासंदर्भात भावाची भेट असणार आहे। चला तर जाणून घेऊया। सोबतच रक्षाबंधनाचा बोनस देखील लाडक्या बहिणींना मिळणार आहे, जो दरवर्षीप्रमाणे मिळत असतो। गेल्या वर्षी तुम्हाला माहिती असेल लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत महिलांना 3000 रुपये जे रक्षाबंधनाच्या टायमाला मिळाले होते व सोबतच काही बोनस हप्ता सुद्धा मिळालेला होता। आता तो बोनस हप्ता नेमकं कोणता आहे आणि यावर्षी तो मिळणार का? तर हो मित्रांनो, 100% आता बोनस हप्ता जो आहे तो मिळणार आहे, कारण की पहिल्या टप्प्यामध्ये कालच जे आहे ते 1500 रुपये जे जमा झालेले आहेत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आणि आज दुसऱ्या टप्प्याचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे। आता दुसरा टप्पा किती असणार हा प्रश्न तुम्हाला नक्की पडलेला असेल। आज दुसरा टप्पा असणार आहे 3000 रुपयांचा। अशा तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, सकाळपासून काही लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा आलेले आहेत, ते सुद्धा डायरेक्ट 3000 रुपये जे आहे ते जमा झालेचे। आणि पहिल्या टप्प्यामध्ये काल तुम्हाला 1500 तर नक्की मिळाले असतीलही, आणि जर मिळाले नसतील तर कशामुळे मिळाले नाहीत व नेमकं पैसे मिळण्यासाठी काय करायचं ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे पाहणारच आहोत। परंतु सर्वात मोठी आनंदाची अपडेट येत आहे, आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे। पहिला टप्पा तर काल अर्धा झालेला आहे, आज अर्धा, आणि दुसरा टप्पा जो आज 100% लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणारच आहेत। परंतु त्यासाठी तुम्हाला टप्प्याटप्प्याने पैशांचं वितरण कशामुळे करत आहेत तर स्टेप बाय स्टेप लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 3000 रुपये जे ते जमा करण्यात यावेत। त्यासाठी लाडक्या बहिणींना पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत आता 3000 रुपयांचं बक्षीस किंवा 3000 रुपयाचा लाभ जो आहे तो डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे वितरित केला जाणार आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं 3000 कोणी सांगितलेलं आहे व कशा पद्धतीने मिळणार आहेत। तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे लाडकी बहीण योजनेसंदर्भात 13वा अधिक 14 हप्त्यासंदर्भात मोठा 3 भावाने 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि ते 3 निर्णय असणार आहेत लाडकी बहिणींना 3000 रुपयांचं रक्षाबंधनाचं गिफ्ट देण्यासंदर्भात। लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डीबीटी माध्यमाद्वारे 3000 रुपये जे जमा करण्याचा निर्णय तिन्ही भावाने मिळून घेतलेला आहे व आतापर्यंतचा हा सर्वात मोठा निर्णय आहे, तो म्हणजे लाडक्या बहिणींना 13वा आणि 14 हप्ता सोबतच वाटप करण्याच्या संदर्भात। आता 13वा हप्त्यासंदर्भात मित्रांनो, मंत्रिमंडळाची बैठक आजच पार पडलेली आहे व त्या बैठकीत स्पष्ट निर्णय झालेला आहे। लाडक्या बहिणींना 2 हप्ते जे सोबत एकत्र म्हणजेच काय तर डबल हप्ता त्यांनी द्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयाच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे 13वा हप्ता, 14वा हप्ता आणि 12वा अधिक 11 हप्ता जर आला नसेल तर ते 2 हप्त्याचे मिळून 4 हप्ते सुद्धा आज लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। चला तर जाणून घेऊया रक्षाबंधनाचं नेमकं गिफ्ट कशा पद्धतीने मिळणार आहे व कोणत्या लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे। तर हे पहा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत सर्वच लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाचं गिफ्ट मिळणार आहे, परंतु पैसे जे आहेत ते यादीनुसार वितरित करण्यात येणार आहेत। आता तुम्हाला सर यादीनुसार कशामुळे पैसे वितरित करण्यात येणार तर एक गोष्ट लक्षात घ्या, यादी जी आहे ती प्रत्येक जिल्ह्यानुसार यादी त्यांनी काढलेली आहे व आज कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार त्याची देखील त्यांनी यादी सांगितलेली आहे व लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत रक्षाबंधनाचं स्पेशल व मोठं गिफ्ट सुद्धा लाडक्या बहिणींना आता मिळून जाणार आहे। चला तर जाणून घेऊया नेमकं गिफ्ट कोणतं आहे व कशा पद्धतीने गिफ्ट तुम्हाला मिळू शकतं। तर सर्वात पहिलं गिफ्ट तर 3000 रुपयांचं रोख आहे मित्रांनो। 3000 रुपये जे तुमच्या खात्यावर जमा केले जात आहेत लाडकी बहीण योजनेच्या 13वा अधिक 14 हप्ता संदर्भात। सकाळपासून काही लाडक्या बहिणींना मेसेज सुद्धा पडलेले आहे, तुम्ही स्क्रीनवर मेसेज बघू शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले, अशा पद्धतीचे रक्षाबंधनानिमित्त हे पैसे जे ते वितरित केले जात आहेत व याचे मेसेज सुद्धा तुम्हाला पडत आहेत किंवा भरपूर महिलांना पडलेले आहेत।
आज स्पेशल गिफ्ट म्हणजे दीड हजार रुपयाचे 2 हप्ते जे ते एकत्रितरित्या तुमच्या खात्यामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पैसे जे ते जमा केले जाणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून पैशांचं वितरण जे ते सुरू होणार आहे ते 8 ते डायरेक्ट मग सायंकाळी 6 वाजेपर्यंत पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. तर या वेळेच्या अंतर्गत तुमच्या मोबाईलमध्ये मेसेज तुम्हाला चेक करत राहायचं आहे, कारण की पैसे पडले की लगेच काढून घ्या. भरपूर महिला काय करतात, पैसे पडल्यावर लवकर काढत नाहीत. त्याच्यामुळेच त्यांनी आता सांगितलेलं आहे की 13वा हप्ता वाटप करण्यात आम्ही पैसे देणारच फक्त यांनाच. परंतु मित्रांनो, फक्त म्हणजे कोणत्या, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या सर्व ओके आहे त्यांना. आणि आत्ताच त्यांनी 15 जिल्ह्यांची नवीन यादी सुद्धा जाहीर केलेली आहे. या यादीनुसार लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. एकूण 15 जिल्हे आहेत व त्या 15 जिल्ह्यांच्या संदर्भात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर आता मेन अपडेटकडे आपल्या वळूया. तटकरे यांनी सहमती दिलेली आहे की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 2ही हप्ते सोबत जमा करत आहोत. मग त्यामध्ये 13वा हप्ता असेल आणि इतरही हप्ते असतील. 13वा अधिक 14वा हप्ता 2ही हप्ते आणि आम्ही पैसे देणारच. आणि महिलांच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये जे ते लाभ आतापर्यंत कालच जमा केलेला आहे. भरपूर महिलांना काल पैसे मिळालेले आहेत. परंतु तुम्हाला मिळाले नसतील तर नेमकं काय काम करायचं आणि काय केल्याच्या नंतर पैसे पडतात खात्यावर ते देखील एक्झॅक्ट माहिती सांगणार आहे. कुठल्याही प्रकारचा तुमचा वेळ अजिबात वाया घालणार आहे. डायरेक्ट पॉईंट टू पॉईंट माहिती जी आहे तुम्हाला ती मी देणार आहे. चला तर जाणून घेऊया. आतापर्यंत सर्वात मोठ्या 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत. या याद्यांमध्ये असणार आहे पात्रता यादी जाहीर झालेली आहे, अपात्रता यादी आणि पेंडिंग यादी. तुमचं नाव कोणत्या यादीमध्ये आहे ते जाणून घेणे अतिशय महत्त्वपूर्ण ठरते, कारण की जर पात्रता यादीमध्ये तुमचं नाव असेल तरच तुम्हाला त्याचा लाभ जो आहे तो वितरित केला जाणार आहे, अन्यथा 1 रुपया सुद्धा तुम्हाला दिला जाणार नाही. चला तर जाणून घेऊया. पात्रता यादीमध्ये नाव येण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे आणि अपात्रता यादीमध्ये नाव येण्यासाठी काय नाही करायचं, संपूर्ण डिटेल अपडेट. तर पात्रता यादीमध्ये जर नाव यायचं असेल तुम्हाला तर तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला असायला पाहिजेच, कारण की 2.5 लाखापेक्षा जर उत्पन्न कमी असेल तरच त्याचा लाभ तुम्हाला जो आहे तो डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे मिळून जाणार आहे. जर 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असेल तर मग मात्र तुमचं नाव योजनेतून वगळण्यात येणार आहे. सोबतच तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असणे अत्यावश्यक आहे. तर आज होणार पैसे वाटप आणि आता उशीर आता फक्त पैसेच वाटप अशा पद्धतीचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. व आज एकूण 15 जिल्हे व 5 बँकांची नवीन यादी जाहीर झालेली आहे. या यादीच्या अंतर्गत लाडक्या बहिणीच्या खात्यावर डायरेक्ट 3,000 रुपये सोबतच 4,500 रुपये सुद्धा काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर जमा होत आहेत. तर कोणाला किती पैसे मिळत आहेत ते आपण पुढे पाहणार आहोतच. त्याच्या अगोदर 15 जिल्ह्यांचा आपण जाणून घेऊया की या 15 जिल्ह्यामध्ये आज पैसे जे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारेच जमा होऊन जाणार. त्या 15 जिल्ह्यांचं नावही तुम्हाला मी डायरेक्ट सांगून टाकणार आहे मित्रांनो. परंतु लाडक्या बहिणीचा हा मोठा लाभ देण्याच्या अगोदर एक मोठं गिफ्ट सुद्धा जाहीर झालेलं आहे आणि ते गिफ्ट असणार आहेत रक्षाबंधनानिमित्त 5 मोठे गिफ्ट, 1 नाही 2 नाही तर एकूण 5 मोठे गिफ्ट सुद्धा जाहीर झालेलं आहे. जिल्ह्यांची यादी तर आपण पाहणार आहोतच मित्रांनो. ती यादी 100% तुम्हाला मी याच व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. त्याच्या अगोदर रक्षाबंधनानिमित्त 5 गिफ्ट जर तुम्ही जाणून घेतले ते पहा. गिफ्ट तुम्ही लक्षपूर्वक ऐका, तो जेणेकरून तुम्हाला देखील हे गिफ्ट जे ते डायरेक्ट मिळून जातील. कुठल्याही प्रकारचा उशीर, लेट किंवा दिरंगाई अजिबात होणार नाही. गिफ्ट तर मिळणारच, सोबतच जिल्ह्यांची यादी देखील तुम्हाला मी देऊन टाकणार आहे की त्या जिल्ह्यांमध्ये आज डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे लाभ जो तो वितरित केला जाणार आहे. त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहूयाच. त्याच्या अगोदर लाडक्या बहिणी रक्षाबंधनानिमित्त जे आहे ते सिलाई मशीनचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सिलाई मशीन मिळण्यासाठी काही पात्रता आणि अटी देखील त्यांनी ठेवलेल्या आहेतच. या पात्रता व अटी कोणत्या आहेत तर या पात्रता आणि अटीमध्ये असणार आहे मित्रांनो, लाभार्थी यादीमध्ये तुमचं जर नाव असायलाच पाहिजे, म्हणजेच तुम्ही काय तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्ही घेतलेला असायलाच पाहिजे. याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायला पाहिजे आणि तुम्हाला सिलाई मशीन जे आहे ती चालवता यायला पाहिजे. या सर्व जर अटी तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला एक नवीन क्वालिटीची, दर्जेदार क्वालिटीची सिलाई मशीन जी आहे ती लाडकी बहीण योजनेच्या रक्षाबंधन सणानिमित्त भेट केली जाणार आहे. याचे अर्ज देखील चालू झालेले आहेत मित्रांनो आणि येत्या 2 ते 3 दिवसात हे अर्ज तुम्ही लवकरात लवकर भरून घ्यायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला सुद्धा चांगल्या दर्जेदार क्वालिटीची सिलाई मशीन जी आहे ती डायरेक्ट मिळून जाणार आहे. चला तर जाणून घेऊया पुढील दुसरं गिफ्ट कोणतं असणार आहे. तर दुसरं गिफ्ट मित्रांनो असणार आहे नवीन योजना, इलेक्ट्रिकल स्कूटर योजना. हो मित्रांनो, लाडक्या बहिणींना अतिशय छान अशी नवीन योजना आलेली आहे, ती म्हणजे इलेक्ट्रिकल स्कूटर जी आहे ती लाडक्या बहिणींना डायरेक्ट मिळून जाणार आहे. जर तुम्हाला लाडक्या बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तर इलेक्ट्रिकल स्कूटर मिळण्यासाठी नेमकं कोणते कागदपत्र करायचे, तर इलेक्ट्रिकल स्कूटर मिळण्यासाठी तुम्हाला कागदपत्र काय लागतील तर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्न दाखला, रेशन कार्ड, वाहन चालन परवाना, सोबतच पॅन कार्ड, त्याच्यानंतर आधार कार्ड. सर्व डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही इलेक्ट्रिकल स्कूटरसाठी अर्ज करू शकता. येणाऱ्या 10 ते 15 तारखेच्या दरम्यान हे अर्ज जे चालू होणार
होणार आहेत आणि ते अर्ज चालू होता क्षणी आपण सर्वात अगोदर अपडेट तुम्हाला घेऊन येणार आहोत. तुम्हाला ब्रँड न्यू इलेक्ट्रिकल स्कूटर जे आहे ती मिळून जाईल. याच्यानंतर मित्रांनो पुढील गिफ्ट म्हणजे सणानिमित्त लाडक्या बहिणींना मोठा लाभ मिळणार आहे. म्हणजे सर्वात मोठी गुड न्यूज लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे. सणानिमित्त पैसे तर 100% मिळणार आहेतच, परंतु पैशांसोबतच तुम्हाला 5,100 रुपयांचा मोठा लाभ देखील वितरित केला जाणार आहे. तुम्हाला सर 5,100 रुपये कशाचे, तर हे पहा लाडकी बहीण योजनेचा हप्ता तर तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेच, परंतु 1,100 रुपये तुम्हाला गॅसचे जे आहे ते मिळून जाणार आहेत. ज्याप्रमाणे तुम्हाला याच्या अगोदरही सबसिडी जी आहे ती मिळत होती गॅसची, तर तशाच पद्धतीने सबसिडी जी आहे ती आता पुन्हा एकदा वितरित सुरुवात झालेली आहे व ती सबसिडी मिळून तुम्हाला असे 5,100 रुपये मोठा लाभ सणानिमित्त तुमच्या खात्यावर जो आहे तो जमा केला जाणार आहे. याच्यानंतर महत्त्वाचं पुढील गिफ्ट आहे मित्रांनो ओरिजिनल मोबाईल गिफ्ट. फक्त मित्रांनो आतापर्यंत तुम्ही भरपूर जागा पाहिला असेल मोबाईल मिळणार, परंतु अखेर ओरिजिनल मोबाईल गिफ्ट योजना जी आहे ती चालू झालेली आहे व याच्या अटी व पात्रता देखील जाहीर झालेल्या आहेत. आता हा लाडक्या बहिणीसाठी मोबाईल आहे का, तर हो मित्रांनो 100% लाडक्या बहिणीसाठीच आहे व त्यांच्या मुलांसाठी देखील आहे. जर कुणी तुझा मुलगा शिकत असेल तर त्याला हा मोबाईल गिफ्ट तुम्हाला 100% मिळून जाणार आहे. एक महिला एक मोबाईल अशा पद्धतीने अटी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असायलाच पाहिजे. ते जर असेल तर तुम्हाला मोबाईल नक्कीच मिळणार आहे आणि सोबतच 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर मग तुमच्या डायरेक्ट तुम्हाला मोबाईलची किंमत किंवा मोबाईल जमा होणार आहे. आता योजनेचं नाव काय आहे नेमकं मोबाईल वाटप संदर्भाच्या, तर महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती यांच्यातर्फे मोफत टॅबलेट किंवा मोबाईल जो वितरण केलं जाणार आहे. सोबतच 6 GB इंटरनेट पर दिवसाला देखील मिळून जाणार आहे. व जे लाडकी बहिणीची मुलं भरतीची किंवा स्पर्धा परीक्षेची किंवा कशाची तयारी करत असतील तर अशा सर्व मुलांना जो मोबाईल मिळून जाणार आहे. आता सर्वात जबरदस्त व दर्जेदार गिफ्ट ते म्हणजे लाडक्या बहिणीसाठी पैठणी साडी. हो मित्रांनो आतापर्यंत पैठणी साडीचे तुम्ही पाहिलं असेलही, परंतु आज अखेर लाडक्या बहिणीच्या लाडक्या बहिणींना पैठणी साडी जी ती मिळून जाणार आहे. आपण आपल्या चॅनलतर्फे मित्रांनो तुम्हाला पैठणी साडी वाटून टाकणार आहोत. यासाठी फक्त तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि खाली तुम्हाला हाईपचा ऑप्शन दिसत असेल ते हाईपचा ऑप्शन देखील क्लिक लगेच करून टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला आपण साडीचे वितरण जे आहे ते नक्कीच करणार आहोत. सर्वात अगोदर व्हिडिओला लाईक करा. ज्या महिला चांगल्या व्हिडिओला लाईक करतील, संपूर्ण व्हिडिओ पाहतील अशा सर्व लाडक्या बहिणींना आपण 100 लाडक्या बहिणींना पैठणी साडीचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे किंवा आपल्या चॅनलतर्फे दिलं जाणार आहे. त्यामुळे नवीन असताना लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला सुद्धा पैठणी साडी मिळून जाईल. तर सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आता काळजी करू नका, आतापर्यंत पैसे आले नसतील तर आज सर्व पैसे येणार. 12वा हप्ता असेल, 13वा हप्ता असेल किंवा 14वा हप्ता असेल तर सर्व पैसे जे ते आज तुमच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहेत. परंतु काय करायचं पैसे येण्यासाठी, तर मित्रांनो सर्वात प्रथम म्हणजे टेन्शन घेऊ नका आणि महत्त्वपूर्ण म्हणजे KYC जी आहे ती तुम्हाला करावी लागणारच आहे. KYC विषयी अपडेट पुढे पाहूयाच, परंतु जर पैसे आले नसतील तर हे कामं करा. लगेच तुमच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला आधार सेटिंग जे आहे ते करून घ्यायचं आहे. आधार सेटिंग नसेल केलं किंवा आधार सेटिंग चालू आहे का नाही, ॲक्टिव्ह आहे का डिॲक्टिवेट आहे ते चेक करा. त्याच्यानंतर बँकेमध्ये जाऊन बँकेची KYC सुद्धा तुम्ही करून टाकायची आहे, कारण की ज्या लाडक्या बहिणी बँकेची KYC करत आहेत त्यांच्या खात्यावर खटाखट पैसे जे ते जमा होत आहेत. याच्यानंतर लाडक्या बहिणीच्या वेबसाईटवर देखील KYCचं ऑप्शन आलेलं आहे. ती देखील चालू झाली होत्या क्षणी ती देखील KYC करून घ्या. तुम्हाला पैसे मिळाल्याशिवाय अजिबात राहणार नाहीत. त्याच्यानंतर 2.5 लाखाचं उत्पन्न जे ते दर्शवा. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जेव्हा तुम्ही KYC करायला जाताल तेव्हा त्या ठिकाणी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जे ते अपलोड करणे बंधनकारक असेल किंवा तुमचं संमतीपत्र असेल किंवा काय असेल तर ते 2.5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असण्याचं प्रमाणपत्र तुम्हाला ते जमा करावं लागणार आहे. त्याच्यानंतर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर ते पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जे आहे ते मला तयार ठेवायचं आहे, कारण की पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड जर असेल तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच मिळून जाणार आहे. त्यामध्ये कुठल्याही अडचण जी आहे ती शक्यतो येणार नाही आणि 100% आम्ही तुम्हाला मदत करणारच आहोत. तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळवून देण्यासंदर्भात. त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं तर ते देखील तुम्हाला सांगतो. सर्वात प्रथम म्हणजे आपल्या चॅनलच्या खाली असे ऑप्शन दिसत असेल, तुम्हाला व्हिडिओला सर्वात अगोदर लाईक करायचं आहे. व्हिडिओला लाईक केल्याच्या नंतर तुम्हाला नंतर काय करायचं आहे तर तुम्हाला खाली इथे दुसरं ऑप्शन दिसत असेल हाईपचं, या हाईपच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे किंवा यावर डायरेक्ट टच करायचं आहे. हाईपच्या ऑप्शनवर या ऑप्शनवर क्लिक केलं की तुम्हाला आम्हाला समजेल की तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या पैशांची गरज आहे. तर सर्वात प्रथम म्हणजे व्हिडिओला तुम्ही लाईक करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक केला असेल तर तुम्हाला मग त्याच्यानंतर खाली हे ऑप्शन क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पैशांचं वितरण जे आहे ते 100% केलं जाणार आहे.
आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार त्याची यादी आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो. आणि सर्वात लेटेस्ट व नवीन यादी आपण तुम्हाला देणार आहोत. आतापर्यंत आलेल्या सर्व यादींपैकी सर्वात मोठी व नवीन यादी मित्रांनो जाहीर झालेली आहे. एकूण 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे व या 15 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये जे ते रक्षाबंधनाचं गिफ्ट डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे जमा होऊन जाणार आहे. चला तर जाणून घेऊया कोणते ते 15 जिल्हे आहेत, आज कोणते जिल्हे, उद्या कोणते जिल्हे आणि परवा दिवशी कोणते. एकूण 3 दिवसाचं शेड्यूल तुम्हाला देणार आहे. 3 दिवसामध्ये किती जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार, तर 3 दिवसामध्ये एकूण 36 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. चला तर जाणून घेऊया. आज वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची नावं तुम्हाला डायरेक्ट स्पष्टपणे सांगून टाकतो. तर सर्वात प्रथम म्हणजे आज सुरुवात होणार आहे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरवरून. त्याच्यानंतर मित्रांनो पुढील जिल्हा असणार आहे जालना जिल्हा, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिव आणि सोलापूर. या जिल्ह्यामध्ये आज पैशांचं वितरण जे आहे ते डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे केलं जाणार आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इकडे वर पाहिलं तर नंदुरबार, धुळे व जळगाव व बुलढाणा या जिल्ह्यामध्ये देखील आज पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. याच्यानंतर उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये असणार, तर उद्या सर्वात महत्त्वपूर्ण जिल्हे असणार आहे ते म्हणजे पुणे जिल्हा, रायगड जिल्हा, सांगली, सातारा व कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये परवा दिवशीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आणि याच्यानंतर मित्रांनो तिसऱ्या दिवशी सर्वात मोठा विभाग असणार आहे तो म्हणजे नागपूर विभाग. नागपूर विभागाच्या अंतर्गत देखील त्या ठिकाणी पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. सर्वात प्रथम म्हणजे मधले जिल्हे आहेत मित्रांनो आणि मधले जिल्हे झाल्याच्या नंतर इतरही जिल्ह्यामध्ये पैसे वितरित होणार आहे. भंडारा असेल, गोंदिया असेल. तर अशा पद्धतीने 3 दिवस 36 जिल्ह्यामध्ये स्पष्टपणे किंवा डायरेक्ट DBT माध्यमाद्वारे पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. चला तर आपण वळूया आता आपल्या मेन अपडेटकडे.